रायगडमध्ये पेवर ब्लॉकचा वापर महामार्गासाठी केलेला आहे आणि त्यावरती मी आता अधिकाऱ्यांना वैतागला होता. नक्की यामध्ये भूमिका काय? नाही, खरं तर दरवेळेला जिथं रस्त्याची दुरवस्था झालेली असते तिथं मधल्या कालावधीमध्ये नागोठण्याच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचा वापर करण्यात आला होता. मी त्यावेळेला तिथं बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला की पेवर ब्लॉक हे नॅशनल हायवेच्या किंवा स्टेट हायवेच्या रस्त्यासाठी तिथे टिकणारे नसतात. त्याचं कारण असं की तिथं जाणारी वाहतूक पेवर ब्लॉक आपण अंतर्गत गावामध्ये लावत असतो, तिथं पायी लोक जात असतात, टू व्हीलर जात असतात, पण जिथं हेवी वाहतूक असते, अवजड वाहतूक असते, तिथं पेवर ब्लॉक हे टिकू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जिथं पेवर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे, मी त्यांना सूचना दिल्या की हे पेवर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाही, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेवर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानुसार त्यांनी त्या रस्त्यामध्ये पेवर ब्लॉक वापरण्यापेक्षा म्हणजे तिथं जिथं खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्यांचं काही वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये एक नवीन रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतं ज्याच्यातून खड्डे बुजवता येत असतात आणि ते पेवर ब्लॉकपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये तिथं तग धरू शकेल आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा जो नाहकचा त्रास खासकर नागोठण्याचा जो परिसर आहे तो असेल, सुकेळीच्या थोडा अलीकडचा असेल, कोलाडच्या इथला खाली झालेला रस्ता असेल, इथल्या ज्या परिसरामध्ये आहे तर तिथं साधारणपणे पेवर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे, जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील आणि वाहतूक ही त्या पट्ट्यातली जी खड्ड्याच्या रस्त्यामुळे तिथं त्रास नाहकचा नागरिकांना सगळ्यांनाच होतोय तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम करावं. केंद्राच्या हातात असतील, कोर्टाच्या हातात असतील किंवा अनेक काय, पण त्यासाठी थोडंसं आम्ही सगळेजण विचार आताची वेळ जर काढायची असेल, आता डांबरीकरण करू शकत नाही, पाऊस आहे, मग दुसरा पर्याय काय आहे? मग त्या खड्ड्यांपेक्षा पेवर ब्लॉक जरी असले तरी काही काळ आम्हाला गणपती गेले का आम्ही परत ते व्यवस्थित करणारच आहोत. त्याचा पण तो विचार करू आम्ही, त्याची काळजी करू नका, पण जनतेला अडचण होणार नाही असे आम्ही शक्यतो व्यवस्था करतो. जिल्ह्याच्या दृष्टीने फलोत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न केले जाणार आहे? आता मी सांगितलं, आता नवीन रोजगार हमी योजनेऐवजी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.